सर्वांनी बसून घ्या बरं, बसून घ्या. बसायची व्यवस्था केलेली आहे, मागे खुर्च्या मांडलेल्या आहेत. सर्वांनी बसून घ्या. जी मागे मंडळी उभी आहे रांगेमध्ये त्यांनी जरा बसण्याची व्यवस्था करा. एकनाथ जाधव साहेब मागे पाठवून द्या लोकांना, मागे खुर्च्या रिकाम्या आहेत. जी मंडळी स्टेजच्या मागे उभी आहे, जी मंडळी स्टेजच्या मागे उभी आहे त्यांनी व्यासपीठाच्या पुढे यायचंय. थोड्याच वेळामध्ये संविधान गौरव रॅलीचं त्या माध्यमात आयोजित केलेल्या सभेचं सुरुवात होत आहे. कार्यकर्त्यांनी लक्ष द्या की व्यासपीठाच्या मागे कोणीही उभं राहू नका. कृपया लवकरात लवकर बसून घ्या. पाण्याची व्यवस्था जागेवरती केलेली आहे. ज्यांच्याकडे तिरंगे आहेत त्यांनी नंतर जाताना जमा करायचे. तिरंगे जाताना जमा करायचे. तिरंग्याचा सन्मान राखायचा आहे. कोणीही खुर्चीवरती तिरंगा ठेवायचा नाही. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आपले महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे. बहुजन प्रतिपालक, रयतेचा राजा, जाणता राजा, आमुचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. लोकशाही अण्णाभाऊ साठेचा, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जब तक सुरक्षा रहेगा, जब तक सुरक्षा रहेगा, भारतीय संविधानाचा सन्माननीय प्रमुख वक्ते, कायदेतज्ञ आणि कृपा करून व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे लोक उभे आहेत ते कृपा करून बसून घ्या. थोडंसं मागे जा आणि बसून घ्या. आपला कार्यक्रम चालू होत आहे. ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतो त्या असीम सरोदे साहेब आता भाषणासाठी उभे राहत आहेत. कृपा करून बसून घ्या म्हणजे आपल्याला सुरू करता येईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करण्यात येत आहे. कोणीही अडचण करू नका. सर्वांनी बसून घ्या. मान्यवरांना उशीर होतोय. सर्वांनी बसून घ्या. वारंवार सांगायला लागतंय आपल्याला. कोणीही उभे राहू नका. मैदानाच्या कठड्यावरती कोणीही उभे राहू नका. खुर्च्या भरपूर आहेत आपल्या. मनुस्मृति म्हणतं कि यहाँ महिलाओं को जिंदा जीने का भी अधिकार नहीं है. महिलाओं का काम सिर्फ इतना है कि उनका उपयोग किया जाए और बाद में उनको बाजू में रखा जाए. ये मनुस्मृति ने कहा है. खोल के पढ़. और संविधान ये कहता है कि जितना अधिकार पुरुषों को है उतना ही अधिकार महिलाओं को है. इस देश में समानता रहेगी. तो लोग जो कहते हैं ना संविधान किसके लिए है, इस देश में जो कामगारों के लिए, शोषितों के लिए जो कानून है वो कानून ये कहता है कि 8 घंटे काम करो. ये किसने लाया? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लाया. अब ये कह रहे हैं कि 12-12 घंटे काम करो.
कॉन्ट्रैक्ट लेबर के माध्यम से शोषण हो रहा है, लेकिन हमें कोई चिंता ही नहीं। कामगारों के जितने कानून हैं वो बदल दिए जा रहे हैं। ये ठीक है, हम जिंदा है, बस हम जिंदा है, लेकिन हम लाश बन चुके हैं, क्योंकि हम बोलते भी नहीं है। हम क्या करें? जो असीम सरोदे जी ने कहा की इथे जेव्हा पक्ष फुटले तेव्हा खरं तर एका महिन्यात निकाल यायला पाहिजे होता. भारतामध्ये पक्षांतरबंदी कायदा जो 10th शेड्यूल आहे तो इतका मजबूत आहे की पक्ष फुटीनंतर परिस्थिती काय असली पाहिजे याचं सविस्तर अवलोकन लेखन त्याच्यात झालेलं आहे. मला माहित नाही न्यायाधीशांनी ते बघितले की नाही. पक्ष फुटून आता 4 वर्ष होत आली तरी अजून निकाल. पक्ष फुटतोच कसा? आपण डिस्क्वालिफाय होईल, आपण अपात्र ठरू, त्याची भीतीच राहिलेली नाही. म्हणजे 3000 कोटीमध्ये कुठलीही राज्य व्यवस्था उलटवून टाकता येते अशी महाराष्ट्रात निर्माण झाली आणि कालांतराने अख्ख्या भारत देशात आहे. आता अर्थात जे काही परिस्थिती निवडणूक आयोगामध्ये आहे, निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागतंय आणि ज्या पद्धतीचे कायदे येत आहेत ते बघितल्यानंतर भारतीय लोकशाहीला सर्वात धोका मोठा कुठला आहे तो निवडणूक आयोगापासून आहे. कारण भारतीय संविधानाने भारतीय निवडणूक आयोग याला स्वातंत्र्य दिलं होतं. ऑटोनॉमस बॉडी. आता सेशन आठवतो, सेशन पीएन सेशन मंत्र्यांच्या पीएला गाडीतनं उतरवलेलं त्यांनी. मंत्र्यांच्या पीएला की इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यानंतर कुठलाही मंत्री नाही, तो सर्वसामान्य नागरिक आहे, त्याच्याबरोबर सरकारी यंत्रणा जाणार नाही. इतकी ताकद निवडणूक आयोगात होती. तर निवडणूक आयोग म्हणजे भावलं झालं. बिहारमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला भगिनीला 10,000 रुपये दिले जातील. ही लाच नाही तर काय म्हणायचं? म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडून हजारो लोक रस्त्यावर आली आहेत. आपल्याला 1000 कोटी पण मिळाले नाहीत, पण बिहारला कर्ज काढून 31,000 कोटी रुपये हे निवडणुकीच्या दरम्यान वाटण्यात आले. 31,000 कोटी रुपये. काय निवडणूक लढवायच्या? निवडणूक आयोगाने निवडणूक याद्या प्रसिद्ध केल्या ठाण्यामध्ये. आज मी जाहीर आरोप करतो की हे सगळे दलाल जे बसलेत निवडणूक आयोगाच्या इथे, त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरनं नावं कमी केली. कारण नावं कमी करताना फॉर्म नंबर 7 भरावा लागतो, त्याच्यावर त्या माणसाची सही असावी लागते. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी चेकिंग करायला जातात त्या घरामध्ये. कुठलीही प्रक्रिया पार न करता सुधीर भगत ज्याचं घर तिथे 50 वर्ष आहे त्याच ठिकाणी जास्तच 3 वेळचा नगरसेवक पुढे काय बसलाय त्याचं नाव काय? मी कलेक्टरला फोन केला, ह्याला फोन केला, त्याला फोन केला. अरे काय लावलंय काय? नाही करतो. अरे लोकांनी काय धावपळ करायची का नाव शोधण्यासाठी? अजून एक आहेत आमचे पद्माकर पाटील विटाव्यातले. ते कुठे आहेत? ते काय तिथे उभे? त्यांचंही नाव त्या पत्नीचं नाव असंच घालत. हे एसआयआर म्हणजे निवडून मतदार बाजूला करायचे, आपल्या सोयीचे मतदार ठेवायचे आणि बाकीच्यांना गाळ करायचे. हे मी साहेब हे इथे बोलतो नाहीये. निवडणूक प्रक्रिया चालू असताना 18 ऑक्टोबर 2024 ला मी संजय राऊत, पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आम्ही जाऊन चोखालिंगमला भेटलो, जे निवडणूक आयुक्त आहेत. हमने उनसे कहा
कि हम बड़े अदब के साथ कह रहे हैं कि चुनाव में घोटाले हो रहे हैं। आपके जितने भी सर्वर हैं वो मैनेज किए जा रहे हैं। जो कांग्रेसी वोटर है, जो शिवसेना के वोटर है, जो शरद पवार जी के वोटर है, उनके नाम गायब हो रहे हैं और बाहर के लोगों के नाम उसमें आ रहे हैं। हमने ये कब कहा था? चुनाव होने के बाद नहीं कहा था, चुनाव के पहले कहा था। 18 अक्टूबर डेट भी मुझे मालूम है। हम 31 सीटें जीतते हैं लोकसभा में और विधानसभा में सफाया हो जाता है। यह नामुमकिन था, लेकिन मुमकिन हुआ। मोदी ये तो मुमकिन है। ज्ञानेश कुमार ये जब जवाब देते हैं, राहुल गांधी जी जब बात करते हैं और लोग कहते हैं कि राहुल गांधी कोर्ट में क्यों नहीं जाते, कोर्ट में क्यों नहीं जाते? अरे कोर्ट कैसे जाएंगे भाई? अपने कानून पारित किया है कि चुनाव आयोग के खिलाफ कोई भी कोर्ट में नहीं जा सकता है। तो ये लड़ाई तो रास्ते पे ही लड़नी पड़ेगी। राहुल गांधी वही कर रहे हैं। अब आप कहोगे वो भी नहीं लड़ाई लड़ो, तो क्या राहुल गांधी घर में बैठे ना? इन हालतों में जो हालात मुझे दिख रहे हैं, सबसे बड़ी बात हुई जो मैं इस स्टेज पे कहना चाहता हूं ये 3 महापुरुषों के सामने, कि एक आदमी जो पागल था वो हमारे सरन्यायाधीश के सामने खड़ा होता है, पैर से जूता निकालता है और जूता फेंक के मारता है। क्यों मारता है? क्योंकि वहां बैठा जो सरन्यायाधीश था, मैं कहना नहीं चाहता हूं, वो आदमी दलित था। यही उसके दिल में गुस्सा था और उसने एक कह के बताया, क्या यह व्यवस्था इस देश में चलेगी? जात के नाम पे, धर्म के नाम पे, प्रांत के नाम पे माहौल खराब किया जा रहा है। उसके जिम्मेदार कौन है? और हमने इसको सब करने का तरीका बताया, उसका अमल ही नहीं हो रहा है। धर्म और जाति की लड़ाइयां तो इतने जोरों से लगाई जा रही है कि पूछो ही मत। ये देश जिस हाल में हमारे हाथ में आया था उससे ज्यादा अब बिगड़ रहा है। 47 के पहले जैसे वो देश था, जो देश हमारे हाथ में गांधी नेहरू ने दिया था, और उसको सजाने का काम गांधी और नेहरू जी ने डॉक्टर बाबा साहब अंबेडकर को दिया था, और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने एक संविधान बना के हमको अधिकार दिया था, वो अधिकार छीनने का काम। मैं आज खास करके महिलाओं को बताना चाहता हूं कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर होते तो आपको आपकी संपत्ति में अधिकार नहीं मिलता। ये तो आप शुक्रिया अदा करो। ये पहला फोटो जिनका है उनका नाम है महात्मा फुले। उन्होंने पहले बार महिलाओं की शिक्षण प्रक्रिया शुरू की, और वह शिक्षण प्रक्रिया सिर्फ दलितों के लिए, बहुजनों के लिए नहीं की। तो यहां की हर स्त्री शिक्षित होनी चाहिए, और उनका यह मानना था अगर स्त्री शिक्षण लेती है, स्त्री पढ़ाई लिखाई करती है, तो पूरा घर पड़ता है। और उसको कानून के दायरे में लाने का काम अगर तो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने किया। पर हम क्या देख रहे हैं? पार्लियामेंट के नए बिल्डिंग का उद्घाटन होता है, संसद के नए भवन का उद्घाटन होता है, किसको बुलाया जाता है मैं उसके बारे में नहीं बोलना चाहता हूं, लेकिन जिसके कर कमलों के द्वारा उसका उद्घाटन होना चाहिए उसको बुलाया ही नहीं जाता है। जिसको बुलाना चाहिए था उसको नहीं बुलाया गया है, क्योंकि वो औरत थी, वो भी आदिवासी थी। तो यानी मनुस्मृति में जिनको अधिकार ही नहीं, ऐसे पिछड़े समाज से आने वाली द्रौपदी मुर्मू मैडम, श्री
महामहिम राष्ट्रपति महोदया आदिवासी है, पिछड़े वर्ग को कोई अधिकार नहीं मनुस्मृति में, ऊपर से वो स्त्री है तो उसको और भी अधिकार नहीं, हम नहीं बुलाते उसको स्टेज पे, और हम भारतीय देखते रह गए, हम आज भी उसके ऊपर बात नहीं करते। तो क्या संविधान सिर्फ ये पीछे के बिल्डिंग में रखने के लिए है कि हमको गुस्सा नहीं आएगा जब संविधान के ऊपर हमला होगा? तब ये देश तभी बदल सकता है जब हर आदमी ये कहेगा दिल से कि मेरे दिल में जो संविधान है उसकी अगर रक्षा मैं नहीं करता हूं तो मैं इस देश का द्रोही हूं, इस देश से मैं गद्दारी कर रहा हूं। और इसलिए इस देश में संविधान को सुरक्षित करने की खानी पड़े, और इस देश को संविधान जो दिया गया है उसको बचाने का काम हमको करना पड़ेगा। देरी बहुत हो चुकी है, ये मान के चलो कि ये देश का संविधान खतरे में है। आज स्टेशन से लेके यहां पे जितने भी लोग हैं कुछ बीच में छोड़ के चले गए, लेकिन जिनके दिलों में संविधान का सम्मान है, हर उस आदमी को मैं आज प्रणाम और नमन करता हूं। क्योंकि आप जब तक होश में हो, होश के साथ खुली आंखों से देश को देख रहे हो, तब तक ये देश जिंदा रहेगा। इस देश का अगर संविधान के में आ गया तो समझ लेना गांधी नेहरू ने जो देश तुम्हारे हाथ में दिया था वो देश तुम्हारे हाथ से चला गया। इन्हीं लफ्जों के साथ, इन्हीं शब्दों के साथ मैं यहां पे अपने शब्दों को विराम देता हूं, और आप यहां तक आए और इस मोर्चा का आयोजन करने के लिए मैं मनोज प्रधान जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूं। सभी कार्यकर्ताओं को का आभार प्रकट करता हूं, आणि खास करून असीम सरोदे जी, आपण पुण्याहून आलात, आपली मध्ये सनद काढण्यात आली, का काढली मला माहित नाही, पण काय कारण, सनद काढायचं कारण काय? आणि परतही दिली, पण काढायची कशाला? हिंमत होती तर ठेवायची होती ना तशीच। पण हा जो घाबरवण्याचा प्रकार आहे ना की आम्ही हे करू शकतो, हे या देशात वाढीला लागले। इन्स्टिट्यूशन्स कमजोर करण्याचं काम सुरू झालं, सगळ्या व्यवस्था कमजोर करण्याचं काम सुरू झालंय, पोलीस यंत्रणा कमजोर करण्याचं काम सुरू झालंय। कितीही पोलीस नाही म्हणाले तरी जेव्हा ते वैयक्तिकरित्या केबिन मध्ये कोणी नसताना कानोसा घेत बोलतात तेव्हा ते स्पष्टपणाने म्हणतात की जेवढा राजकीय हस्तक्षेप मागच्या 70 वर्षात नव्हता तेवढा राजकीय हस्तक्षेप आता सुरू झालाय। असाच राजकीय हस्तक्षेप जर सगळीकडे सुरू राहिला तर या देशामध्ये स्वातंत्र्याचा जो खरा अर्थ आहे तोच मुळात धुळीस मिळेल, आणि तो जर धुळीला मिळवायचा नसेल तर तुम्हाला संविधान घट्ट हृदयाशी पकडून उभं राहावं लागेल। तसं तुम्ही सगळ्यांनी घेऊन उभं राहा, एवढंच या ठिकाणी बोलतो, रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मैं आप सभी से एक दरखास्त करता हूं, आखिर तक ये जितेंद्र साहब है जिन्होंने इस थाने में संविधान जिंदा रखने के लिए और उसे आबादी रखने के लिए ये रैली निकाली। आखिर तक सभी लोग अपने हाथ में जो टॉर्च है उसे ऑन करके, मैं आप सभी लोगों से विनती करूंगा कि ऑन करके आखिर तक ये देश इस मीडिया के माध्यम से देखे। मैं अवर तक तो विनती करूंगा कि आगे के संविधान को आपके सामने मुकम्मल करे कि ये देश देखे इस मीडिया के माध्यम से कि आखिर तक उस शख्स, हर शख्स अपने हाथ में जो मोबाइल है उसका टॉर्च ऑन करके इस संविधान को सलामी दे कि हाँ स्टेज पे है वो भी और स्टेज के सामने भी मीडिया वाले भी देखे कि ये है वो ताकत इस मुल्क की, इस हिंदुस्तान की, इस भारत की, इस इंडिया की, कि अगर हमने चाहा तो हम संविधान को जिंदा रख सकते हैं, आबादी रख सकते हैं और जिंदाबाद कर सकते हैं। आवाज साहब, हम आखिरी श्वास तक आपका शुक्रगुजार करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 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 भीम। सब हाथ उठा के कहो जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम।
संपत असताना मला प्रामुख्याने आपण सगळे जे इथे उपस्थित होतात आपले आभार मानायला हवे. आज 5,000 लोक ठाणे स्टेशनवर जमली, पण इथपर्यंत ऐकायसाठी फक्त 1,500 लोक जमली. पण खऱ्या अर्थाने जसं साहेबांनी सांगितलं, मला तुमचे खऱ्या अर्थाने आभार मानायला हवे की वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. ह्याच्याहून जास्ती प्रेम तुम्ही बाबासाहेबांसाठी आणि या संविधानासाठी दाखवू शकत नाही. वेळोवेळी आपल्याला उतरायला लागेल आणि संविधानामध्ये जे बदल हे लोक घडवत आहेत त्याच्या विरोधात आपल्याला या ठाणे शहरातच ही सुरुवात करायला लागेल आणि आज आपण ही केलेली आहे. एवढंच मी बोलतो. पुन्हा एकदा सरदेसाई साहेब, आपण पुण्यावर आलात. आपलं प्रेम संविधानासाठी आम्हाला माहितीच होतं, पण आपलं भाषण ऐकून खऱ्या अर्थाने आम्ही प्रेरित झालो. आमचं साहेब नशीब चांगलंय की आमचे नेते आव्हाड साहेब जे आमच्या खांद्यावर हात ठेवतात आणि असे कार्यक्रम करायला आम्हाला प्रोत्साहन देतात. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा आपण सगळे या ठिकाणी आलात. वेळोवेळी आम्ही तुम्हाला बोलवत राहू, तुम्हाला त्रास देत राहू, पण संविधानासाठी, बाबासाहेबांसाठी, आव्हाड साहेबांसाठी आपण असेच घ्या ही खात्री बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांच्या विनंती आहे